ओके सर. आपलं नाव सांगा. तुषार प्रताप पाटील. ओके. धर्मदाय उपायुक्त निरीक्षक. धर्मदाय उपायुक्त निरीक्षक पद ते कुठले ओपन कॅटेगरीमध्ये? ओपन कॅटेगरी. ठीक आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तुम्हाला धर्मदाय आयुक्त निरीक्षक पद आहे. तर उसमें कमेंट लिहायचे आहे की ओबीसी चे आहे परंतु त्यांचे स्वतःचे सबमिशन EIT की NCL साठी पात्र नसणार आहे. त्यामुळे यांना ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे घेण्यात येत आहे. ठीक आहे. पुढच्या सर दोन जणांचे लखन कालुकरकर आणि जयेश वासुदेव मालुसकर यांचे जे कुटुंबातील व्यक्ती मयत झाले आहेत त्यांचे नियमित करण्याच्या बाबतीतच कोर्टामध्ये वाद आहे. त्यामुळे त्यांचे नियुक्ती अधिकाऱ्यांनी कळवलं आहे की यांना नियुक्ती देता येणार निर्णय तपासून घ्यावा. आज के डेट मध्ये विभागाने काय निर्णय घेतलाय की ते अपात्र आहे. ठीक आहे. आज अपात्र आहे, ते ऍब्सेंट पण आहे, त्यांना क्लेम करण्यात येत नाही आणि कोर्टाने या संदर्भामध्ये आजपर्यंत कुठलेही निर्णय दिलेला नाही. ते पात्रच नाही आणि ते ऍब्सेंट पण आहे. या गोष्टीचं लक्षात घेता असं निर्णय घेण्यात येत आहे की त्याला या यादीमधून वगळण्यात येईल. ठीक आहे. पुढे फिरोज तुराब तडवी नाव सांगा. फिरोज तुराकर. कॅटेगरी ST. कुठल्या पदासाठी? वाहन चालक. क्लास 3 आहे. वाहन चालकचं ड्रायव्हिंग लायसन्स होतं. हां. कुठल्या डिपार्टमेंटचं वाहन चालक? जिल्हा अधिकारी जळगाव. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव वाहन चालकचं एक पद आहे. पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये आहे ते 7 महिने. सर वाहन चालकचे यांच्याकडे आहे आवश्यक आणि जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव वाहन चालकचे पुण्याचं पण आहे. ठीक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव वाहन चालकाचं पण जिल्हाधिकारी म्हणजे महसूल विभागाला वाहन चालक म्हणून मिळेल. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव ते पुढच्या विषय नागरी सेवा मंडळाचा विषय महसूल विभाग जळगाव यांना या करण्यात येईल. कन्फ्युजन करू नका. ओन्ली महसूल विभागाचा या ठिकाणी होतं. जिल्हा निवड समितीची बैठक चालू आहे. हे नागरी सेवा मंडळाची बैठक नाही आहे. प्रफुल्ल भरत सोनवणे ॲब्सेंट. प्रफुल्ल भरत सोनवणे तो त्याच्यामध्ये जो स्किप करण्याचा ऑप्शन आहे त्या स्किप करण्याचा ऑप्शन आहे त्याच्याकडे वापरण्यात येत आहे आणि त्याला आता त्याची नियुक्तीला स्किप करण्यात येतं. त्याला सेकंड नोटीस देण्यात यावं. 7 भटू रमेश पाटील भरपूर रमेश पाटील. सवर्ग इमाम. कुठल्यासाठी पसंत आहे? ग्रामस्व अधिकारी. तुमचं BA झालेलं आहे? हो. ग्रामस्व अधिकारी. काय ग्रामस्व अधिकारी. तुम्ही काय तुमची कॅटेगरी काय आहे? इमाम मध्ये. इमाम मध्ये तुमच्या ही प्रॉब्लेम काय? इमाम मध्ये इमामचं पण कुठलं? त्यांनी मागणी ग्रामस्व अधिकाऱ्याची केली असेल. पण प्रॉब्लेम काय म्हणजे लक्षात लास्ट मध्ये अगर कोणी ST कॅटेगरीचा असेल त्यांच्यासाठी त्यांच्या पदीच उपलब्ध असेल. लास्ट मध्ये कोणी मुलं कॅटेगरीचे असेल त्यांना पदी उपलब्ध असेल. आपल्याला ह्या सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. यामुळे आपल्याला पहिले कॅटेगरीचे पद भरावे लागेल आणि त्याच्यानंतर ओपनचे पद भरावे. आणि नॉर्मल हे शासनाचं ठरलेलं धोरण पण आहे की अगर कॅटेगरी वाला व्यक्ती असेल तर पहिले कॅटेगरीचे पद भरायचे उसके बाद ये शासनाचं धोरण पण आहे. स्पष्ट सांगतो की पहिले कॅटेगरीचे पद भरायचे उसके बाद ओपनचे पद भरायचे. इमामचे पद सांगा कुठे उपलब्ध आहे? सहसंचालक व्यवसाय शिक्षण सहसंचालक कामगार मध्ये ओपन मध्ये घेताय, ओबीसी मध्ये दोन्ही पद रिक्त आहे. कामगार मध्ये घेता येईल सर आपल्याला.
पहले कैटेगरीचे पद भरायचे फिर याच्या भरायचे नॉन कैटेगरी ये आपल्या सरळ सेवा मध्ये उलटा असतो. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की दोनों बाजूला तुमचे पद रिक्त होतात. ठीक है, जैसे एससी कैंडिडेट फिर ओपन वाले एससी चे केस देता है, एससी वाले ओपन चे केस देता है. तो म्हणजे एससी चे ओपन चे केस देता है तो परंतु ते पद फिर रिक्त होतात. यामुळे याच्या म्हणजे एक थंब रूलच आहे आधीपासून आहे हे करायचं. याचे उल्लेख तुम्ही याच्यामध्ये करू नका. हा सर बोला. 5 नंबरवर बघा, कामगार उपायुक्त तिथं 2 पद लिपिक कंपनीचे आहेत, ते पण ओपनचे आहेत. अरे मी ऐका, तुमच्या जो शीट मध्ये वरती जाओ, यहाँ पे फिल्टर टाका, एनेबल इसको यहाँ पे पिन करा, पहले फिल्टर टाका, यहाँ फिल्टर टाका. यांच्या कुठल्या कॅटेगरी आहे? इमाम ओबीसी. तुमच्याकडे एनसीएल चा दाखला मिळेल तुम्हाला? आहे तुमच्याकडे? सुनो, पहिला जो माणूस होता तुम्ही आता म्हटलं नॉन क्रिमिनल तो मिळणार नाही. अगर एक वेळा माझे साईन झाली तुम्ही कोर्टात पण गेले तर तुमचे पूर्ण परिवाराला यापुढे कधी नॉन क्रिमिनल मिळणार नाही. या गोष्टीची जाणीव आपण ठेवा. तुम्ही भविष्यात तुम्ही अप्लाय केले की नॉन क्रिमिनल, पुढच्या तुम्ही काहीतरी स्पर्धा परीक्षा दिले, तुमच्या मुलाने स्पर्धा परीक्षा दिला, तुम्ही म्हणजे ओबीसी रिझर्वेशन पासून तुम्ही पूर्णतः म्हणजे घेऊन गेला. बिकॉज यहाँ पे तुम्ही नॉन क्रिमिनलच्या दाखल तुम्ही म्हटले तुमचे सेल्फ एडमिशन आहे. याच्यावर डिपेंड होतं ना आपल्या इन्कमवर. इन्कमवर, पण एक वेळा तुम्हाला या नोकरी लागली तर ते संपून जातं. ठीक आहे, या गोष्टीची जाणीव ठेवा. 8 लाखच्या ज्यापर्यंत शासनाने तुमची म्हणजे त्याची कट ऑफ म्हणजे खूप जास्त जर वाढवली तर तुम्ही परत तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु त्यापर्यंत यू बी आउट. या गोष्टीची सगळ्या लोकांनी जाणीव ठेवा. आणि आपल्या या ठिकाणी एम काय आहे शासनाच्या धोरणानुसार ज्यादा से ज्यादा लोकांना कंपॅशनेट ग्राउंड मध्ये नोकरी मिळावा. या ठिकाणी क्या करे बॉस, काय करून राहिले? फक्त फिल्टर अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात वही तुम्ही म्हणता ना ते उपवनरक्षक यावलला पण येते ना. हो, ते लिपिक टाकलेकरचं. एक सेकंड गडबड. हाँ, नंबर 3 ला फिल्टर टाका. नंबर 3 ला उसको पहले पिन करा ना बाबा, पिन करो पहले उसको. क्या कर रहे हो? कलर क्यों चेंज कर रहे हो? कलर क्यों चेंज कर रहे हो? अब इसमें करेक्ट साला छोड़ो उसको, छोड़ा. इमावा सेलेक्ट करा. हाँ, 0 पकड़ो, बाकी सेलेक्ट करा. तुमच्याकडे 5 पद आहे. उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडल, दूसरा उप वनरक्षक यावल वन विभाग, सहायक अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव, सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र. याच्यामध्ये आपलं पद उपलब्ध आपण सिलेक्ट करू. वनरक्षक यावल वन विभाग, उप वनरक्षक यावल वन विभाग. हाँ, तो ये लिपिकसाठी पात्र. अरे ते विभागाचं नाव सांगा. विभागाचे नाव आहे उपवनरक्षक यावल वन विभाग, डीसीएफ ऑफिस यावल वन विभाग. कोण आहे डीसीएफ ऑफिस वरून? ठीक आहे. लिपिकसाठी पद आहे. ठीक आहे, मान्य करा. नाव लिहून द्या, त्यांचे नाव तुम्ही लिहून द्या. लिहिलं? ठीक आहे. उसको ये करा, बोल ये करा, क्लियर करा. डायरेक्ट करून द्या. अब फिल्टर का नाव सांगा आपण. मोहन कल्याण सिंह कचवा. काय पुढे नाव? मोहन कल्याण सिंह कचवा. मोहन कल्याण सिंग कछवाल. सांगा. वनरक्षक मध्ये पाहिजे आम्ही. तुम्ही कुठल्या कॅटेगरी आहे सर? ओपन ओपन आहे. ओपन आहे, बरोबर आहे. हा, कुठले विभाग पाहिजे? जळगाव यावल. ठीक आहे. ओपन मध्ये आपल्याकडे पद उपलब्ध आहे सहसंचालक व्यवसाय
परत सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय क्रीडा उपसंचालक धर्मादाय उपायुक्त कामगार धर्मादाय उपायुक्त क्लोज झालाय कामगार उपायुक्त उपसंचालक भूजल सर्वेक्षण विकास जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव महसूल सहाय्यक ग्रामविकास अधिकारी वगैरे कॅटेगरी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम सहायक अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम खाली करून उपसंचालक आरोग्य सेवा यावल वन विभाग ऐसे करके भरपूर ठिकाणी आहे तुम्हाला कुठे पाहिजे वनरक्षक म्हणजे उपसंचालक जळगाव वन विभाग वनचे कुठे कुठे आहेत आपण वनचे एकच आहे उपवन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव ठीक आहे काय तुम्ही जळगाव दाखवलं ना जळगावला आजच आहे बघा परत नाही हे जळगावचं जे आहे पुण्यामध्ये 2 दाखवले ना तुम्ही हा यावल लिहिला ठीक है यावल ठीक है बरोबर यावल हो ठीक है अब उसको 0 को 1 करा ते शारीरिक क्षमता जे आहे साहेब ते तुम्ही चेक करणार एक गोष्टी लक्षात घ्या काही नोकरीमध्ये शारीरिक क्षमताचे प्रश्न येते तुम्ही अगर शारीरिक क्षमतामध्ये अपात्र झाले तर परत ते वापस अनुकंपा यादीमध्ये येईल आणि तो पुढच्या राऊंड मध्ये करा 7 दिवसची वेळ आहे आपल्याला नियुक्ती आपण ओनली रेकमेंड करतोय तर तुम्हाला परत नियुक्ती तुम्हाला द्यायची ओनली रेकमेंडेशन आहे जसे एमपीएससी रेकमेंड करतो वैसे रेकमेंड करतो आता जो कंटिन्यू तसंच कंटिन्यू करू कंटिन्यू ठीक है ऑफिसर चलो पूछा यावलला ये विषय उसको एक पद करून टाका यावल से एक पद गेला ओके पुढे शुभम राजन मागे कुठल्या कॅटेगरी आपला ओबीसी ओपनचे एक फिल्टर करा ओपन से गडबड करू नका ऑल करा ओके करा हां अब ओबीसी कैटेगरी दाखवा परत यस ओबीसी मध्ये आपल्याकडे 6 पद आज के डेट मध्ये आहे सहायक अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक प्लीज सगळे दाखवा सर परत गडबड करू नका 3 पद असंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण सहायक अधीक्षक लाभ क्षेत्र उपसंरक्षक यावल वन विभाग उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ आपलं नाव सांगा शुभम राजेंद्र वानखेडे जी 8 नंबर सहायक अधीक्षक अभियंता घनिष्ठ श्रेणी ठीक है उसको लाल करा लाभ क्षेत्र प्राधिकरण ठीक है लाभ क्षेत्राचा कोण आहे ठीक है नोंद करून घ्या त्याचं नाव या ठिकाणी नियुक्ती प्राधिकार जेवढे आहेत तुम्हाला त्यांची जो काही तपासणी वगैरे करायची आहे पोलीस व्हेरिफिकेशन करायचे आहे सगळे गोष्टी पुढच्या 7 दिवसात करून तुम्हाला नियुक्तीचा आदेश बाय 15 तुम्हाला निर्गमित करणं अपेक्षित आहे नियुक्ती जॉईनिंग मॅडम बसा नाव सांगा आपलं मनीषा जितेंद्र महाजन कॅटेगरी कुठले ओबीसी 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 मध्ये परत ओबीसी दाखवा आता मॅडम ओबीसी मध्ये सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक आरोग्याचे एक पद आहे आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण नाशिकच्या अधीन की आपलं नाशिक जावं लागेल म्हणजे नियुक्ती प्राधिकार नाशिक मध्ये आहे 2 ऑप्शन आहे मॅडम उपवन सहकारी मैंने वो लाल झाला ना जो पीला मुझे दिसत ते पुढचे जो लोक आहेत ते आपल्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये काय काय उपलब्ध आहे ते बघून घ्या हा मॅडम मसूरला 6 नंबर 7 नंबर स्वतंत्र नाही मॅडम पहिले ओबीसी चं बघायचं ना आपण एक बार विचारायचं होतं आपल्याकडे एनसीए चा दाखला आहे का बोला बोला
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्राला नाही, ठीक आहे मॅडम आपल्याला व्यवसाय शिक्षण ITI ला जायचे का? ITI म्हणजे कॉलेजला काम असेल लिपिक म्हणून ठीक आहे ITI चं करून टाका सहसंचालक ITI मी कोर्स करायसाठी 3 वर्षाची मुदत आरोग्याचे कोण आले आरोग्याचे कोण आले ये कोर्स MPW चे कोर्स करण्यासाठी मुदत देतो हां 1 वर्षाच्या आत मध्ये त्याला कोर्स करायचे नाही पहिली कोर्स पुढच्या शमीना शरीफ तडवी कुठे यावर वृक्ष आपला प्रवर्ग काय आहे? 12वी झाली सर. कॅटेगरी हो एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरी उघडा अरे तुम्ही SC ST लिहून द्या ना अज दोन दिसतो ना अज इझी करायला लिहून टाका ते अरे उसको इंग्लिश करून टाका इझी पडेल तुम्हाला पुढे लिहून टाकायचं हा मॅडम तुमच्याकडे वनरक्षक उपवनरक्षक जळगाव मध्ये आहे बरोबर जळगाव यावलमध्ये तुम्ही अंतर जिल्हा म्हणजे नंतर बदली करून घ्यावं लागेल आणि जळगावला उपलब्ध जळगावला जॉईन करता का ठीक आहे जळगाव जळगावचे ST चं भरून द्या जळगाव नोंद घ्या मॅडमचं नाव नोंद घ्या पुढे नसरुद्दीन सरदार तडवी आपका कैटेगरी ST कंटिन्यू आपल्याकडे MP इसका आहे ना ST चा दाखला ST चा ये आपल्याकडे MPW चे कोर्स केलेला आहे आपण हां नाही ठीक आहे तो सिन्स ये उपलब्ध नसल्यामुळे आता तुम्हाला तुमच्यासाठी ओपन कॅटेगरी ओपन करण्यात येत आहे आता सांगा एक से इतर आर्धा पदवी MSc किती आपल्याकडे पदाबद्दल सांगतो ठीक आहे ओपनचे सगळे दाखवा त्याला वरती भरून सुरू करा आता सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक ट्वेल्थ मध्ये काय काय आहे ड्रायव्हर सर वनरक्षक मध्ये हो यावल विभाग ठीक आहे यावल वनरक्षक हो एक काम करता येईल म्हणजे सिन्स मॅडम महिला आहे त्याला आपण ओपन आधी करू त्याला आपण यावल करून घेऊन जळगाव ठीक आहे जळगाव वनरक्षक आणि यावल हा येणार जळगाव त्याला यावल लक्षात आलं इंटरचेंज महिलांना सोय करून देण्यासाठी आपण करतो आणि एकाच कॅटेगरीचे एक्सप्लेनेशन असतं ठीक आहे पुढे वैभव भूषण चव्हाण म्हणजे पहिला डिस्क्रिप्शनरी निर्णय घेतला आपण ठीक आहे आणि तो एक्सप्लेन करावा लागेल हां वैभव भूषण चव्हाण बोला सर SC कॅटेगरी ST कॅटेगरी आपल्याकडे MPW चा कोर्स आहे नाही कन्स्ट्रक्शन सुपरवायझर केलं सर ST कॅटेगरीच्या पहिले उपलब्ध पदासाठी आपण अपात्र आहे त्यामुळे आता ओपनची कॅटेगरी आपल्यासाठी ओपन करण्यात येत आहे ओपनच्या दाखला ओपन मध्ये कुठे पाहिजे आपण बघू स्थापत्य अभियांत्रिकी सांगा सगळे ऑप्शन्स हां आता दाखवा कुठले आहेत बरोबर कुठले विभाग आहे पहिले खाली खाली अजून खाली जाऊ
अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जळगाव, स्थापकचे अभियांत्रिकी सहाय्यक, तिथे कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचे आहे आपल्याकडे सर्टिफिकेट? ठीक है, तो एक पद यहाँ पे तुम्ही उसको जोड करा. आपलं नाव काय परत? वैभव तुषार चव्हाण. तर त्याला एसटी चे सीट उपलब्ध असल्यामुळे जनरल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे आणि त्याला याच्यामध्ये करण्यात येत आहे आणि संबंधित विभागाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्याला नियुक्ती देण्यात यावी. सुरेश पगारे, गौरव सुरेश पगारे, कैटेगरी ओबीसी, ओबीसी चा दाखवा त्याला परत. योगेश संजय सोनवणे ऍब्सेंट आले. योगेश संजय सोनवणे ते ऍब्सेंट आहे. अनुकंपा प्रतीक्षा अरे कंटिन्यू करना 7 दिवस नंतर परत काउन्सिल. हां, कोर्ट मॅटर वाले तर ते आज के डेट मध्ये ऍब्सेंट पण आहे. कोर्टाच्या या कुठले नियुक्ती प्राधिकरणाचे काय अधिकार आहेत तर आज त्याला अपात्र ठरवण्यात येत आहे स्पष्ट. ठीक आहे, चलो तुमचे काय म्हणणं आहे? कुठले ओबीसी ना? हो. तो ओबीसी मध्ये 5 पद उपलब्ध, किती पद आहे? 5 पद आहे. पण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का ते? नॉन क्रिमिनल ये वाला सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? आरोग्य सेवकांसाठी लागणारे सर्टिफिकेट आहे. नाही. तर ठीक आहे, यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्यामुळे अपात्र असल्यामुळे यांच्या सीट ओपन मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. ओपनचे दाखवायला हो ग्रॅज्युएशन आहे तुमचं? हो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायपिंग MSc नाही, आता तपासून घ्या. नियुक्ती प्राधिकारी यांनी तपासून घ्यावा. आपण असं गृह धरू यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे पण डॉक्युमेंट म्हणजे प्रोसिडिंग करण्यापूर्वी फाईल करण्यापूर्वी ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट तुम्ही आणि नियुक्ती प्राधिकार जो भी आहे ते दोन लोकांनी तपासून घ्यावं. ठीक आहे, बोला आता तुमचं काय ग्रॅज्युएशन झाली आहे ना? हो, BA ग्रॅज्युएट. ठीक आहे, बोला कुठले पद पाहिजे? व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, कृषी विभाग, कामगार, भूजल सर्वेक्षण, महसूल विभाग. सर नाशिक विभागात असेल तर बघा. नाशिक मध्ये विभाग म्हणजे वरती आहे ना, बघा ना, तुमच्या समोर स्क्रीन आहे सर. स्क्रीन स्क्रोल झाली. अरे स्क्रीन वर जाऊ. ITI आहे, कृषी विभाग आहे. पुण्यातही ऑप्शन का? नाशिक विभाग लिहिलं असतं तर जळगाव म्हणजे पद दोन्ही जळगावमध्ये आहे. जळगावमध्ये पद राहील, विभाग नाशिक आहे. हेड ऑफिस नाशिकला आहे. ठीक आहे. आराम से कोई गड़बड़ तो नहीं होगा. स्क्रोल करू शकता. खाली गेलं. महसूल विभागाचा ऑप्शन अवेलेबल आहे का? हो, तो चालेल ना. मराठी आणि क्लर्क दोन पद आहेत. दोन्ही एक्सप्लेन करू शकता का थोडं? स्क्रीन पर मॅडम
ग्राम महसूल मध्ये थोडं अरे कन्फ्युजन तलाठी ठीक आहे ठीक आहे तो चालेल मला ऑप्शन ग्राम महसूल ग्राम महसूल अधिकारीचं एक पद यांच्या कन्वर्ट करण्यात येत आहे, एक पद त्यांच्या. नाव सांगा. दादा एक गौरव सुरेश पगारे. परत बसून घ्या, नाव सांगा आणि ते सांगा. गौरव सुरेश पगारे. एक गोष्टीची नोंद ठेवा, 10 वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेवा द्यावी लागते. ठीक आहे 10 वर्षानंतरच दुसऱ्या जिल्ह्यात कन्वर्ट होईल हो नाही कन्वर्ट नाही होणार आहे, म्हणजे अग्रहित असेल नंतर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवला सगळ्या गोष्टी बोलतील. ठीक आहे चालेल थोडक्यात एक पण नाही ठीक आहे जळगावमध्ये लागेल. बोला नाव. संजय संजय धर्मा पवार. धर्मा पवार. कॅटेगरी विजय विजय एनटी एनटी. बीजेपी कास्ट काय माझा कास्ट काय बीजेपीचे कास्ट काय? विजा मध्ये कुठे येतात नाव काय तुमचं? संजय धर्मा पवार. पवार म्हणजे वन झाले विजा एकच पद आहे ITI. ऑप्शन नाही आपल्याकडे. ग्रॅज्युएशन झालंय का? नाही सर 12th. 12th. आपलं एकच पद आहे कसं आहे, पण आपण त्या पदासाठी पात्र नसल्यामुळे ओपन मध्ये कन्वर्ट करण्यात येतात, तर ओपनची जागा. ग्रॅज्युएशन असताना अगर ग्रॅज्युएशन नाही झाला तर तुम्ही या समितीची फसवणूक केली म्हणून 2 गोष्टी होईल, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुम्ही या प्रोसेस मधून अपात्र होणार. लक्षात घ्या. अगर झाला आहे आणि तुम्ही जामीन बजून खोटी माहिती दिली यामध्ये, तर 2 गोष्टी होईल. तुम्ही खोटी माहिती दिली टू कॉज इंजुरी टू पब्लिक सर्व्हंट करके तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि हे पण देतो. लक्षात घ्या. हो सर. परत विचारतो, ग्रॅज्युएशन झालंय का? नो सर 12th आहे सर आणि उपवन संरक्षण वटाशीची पाहिजे होती. एक सेकंड. आता जनरलची सीट्स आपण दाखवतो तुम्हाला. 12th मध्ये कुठले? फॉरेस्ट वाला पाहिजे. मॅडम वो अजावाला भरते. आता दुसरं 0 करा. डिपार्टमेंटची वनरक्षकची पूर्ण रेट करा, ते आता पद नाही. ओके मला अब ये सांगा की 12th चे याच्यामध्ये कुठलेही पद उपलब्ध आहे का? 12th चे क्वालिफिकेशन 12th चे क्वालिफिकेशन मध्ये कुठलेही पद उपलब्ध आहे का? नाही सर. ड्राइविंग लाइसेंस नहीं है. ड्राइविंग लाइसेंस नहीं है. नाही सर. ठीक आहे, तो आपण आज के डेट मध्ये पात्र नाही आहे. पुढचा प्रश्न आहे की आपल्याला गट ग मध्ये कन्वर्ट होण्याची इच्छा आहे का? गटाच्या यादीवर तुमचं नाव पाठवायचं का? नाही सर, वेटिंग वर राहू. ठीक आहे, तो आपण मीटिंग मध्ये कंटिन्यू करण्यासाठी आपण या ठिकाणी मान्यता देत आहे. धन्यवाद. सगळ्या लोकांना थांबावं लागेल शेवटपर्यंत. मोनिका भावसार. मोनिका भावसार. मोनिका भावसार ऍब्सेंट असल्यामुळे आजचे काउन्सिलिंग प्रोसेस मधून त्याला वगळण्यात येत आहे आणि पुढच्या व्यक्तीला आपण संधी देतो. पुढच्याचे नाव प्रथमेश बाळासाहेब शिंदे. प्रथमेश बाळासाहेब शिंदे. बरोबर आहे. कॅटेगरी ओबीसी. ओबीसीच्या पद आपण ओबीसी चे पद जो आहे या ठिकाणी उप संचालक
आरोग्य सेवा नाशिक, त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध आहे एमपीडब्ल्यूचा. हा सर्टिफिकेट उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ओपन मध्ये ते कन्वर्ट करण्यात येत आहे. ओपनचे सगळे पद परत दाखवा. ओपन मध्ये आयटीआय मध्ये पद आहे, कृषी विभाग मध्ये पद आहे, कामगार आयुक्तालय मध्ये पद आहे, भूजल सर्वेक्षण मध्ये पद आहे, खाली अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग मध्ये पद आहे, सार्वजनिक बांधकाम मंडळ मध्ये स्थापित अभियांत्रिकी सहायकांचा पद आहे. पण तो इंजिनिअरिंग डिग्री आहे का? हां, सिव्हिल डिप्लोमा आहे. सिव्हिल डिप्लोमा आहे. पीडब्ल्यूडी वाला बघा ते हो, पाहतो. ते चालेल. ठीक आहे, ते पाहिजे. ठीक आहे. तो ओबीसी मध्ये पद नसल्यामुळे ओपन मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. आणि हा पद यांच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिप्लोमा ते क्लेम करत असल्यामुळे त्याला रेकमेंड करण्यात येत आहे की ते या पदासाठी त्यांनी ऍप्लिकेशन करावे. ठीक आहे. पीडब्ल्यूडी ओके. PWDचं आता एकच पद करावं. आता एकच पद आहे. ठीक आहे, थँक्यू. गणेश आणि सोनवणे. गणेश, अच्छा, याच्यामध्ये मी परत एक वेळा हायलाइट करतो, ज्या लोकांना अगेन्स्ट आपण घेतोय, ज्यावेळी रिटायरमेंट होईल, लेट्स से की आता आपण ओबीसी घेतला या एसटी घेतला, अगेन्स्ट रिटायरमेंट आपण घेतोय ओपन मध्ये, ज्यावेळी रिटायरमेंट होईल तर त्याला एसटी कॅटेगरीच्या पदामध्ये समावेश करून घ्यायचे. ते आपल्या रेकमेंडेशन मध्ये तुम्हाला भविष्यात करावं लागतं. ठीक आहे. कॅटेगरी एससी. एससीचे सगळे पद दाखवले करावं. सर, माझं एज्युकेशन कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालेलं आहे. अरे एक सेकंड सर. अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग, एसटीचे एक पद आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर मध्ये. एक कनिष्ठ लिपिक आहे. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर. तुम्ही ग्रॅज्युएशन केले का? नाही सर. ठीक आहे. यांची याच्यामध्ये पात्रता नसल्यामुळे अधीक्षक अभियंता आहे, पण तो जनरलची पद आहे. तुम्ही सांगतोय, तुम्ही डिक्टेट करतो काय बोलायचं आहे. यांची क्वालिफिकेशन या पदासाठी पात्र नसल्यामुळे यांना ओपनची सगळं पद दाखवण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या पदासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. हा पद ओपन मध्ये कन्वर्ट करून यांची पात्रता ओपन मध्ये कन्वर्ट करून त्याला हा पद देण्यात येत आहे. ओके, थँक्यू. आता PWD क्लोज करावं. पीडब्ल्यूडी चे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या ठिकाणी क्लोज झाला. सगळ्यांनी नोंद घ्यावा. जुम्मालती तन्वी. हा नाव सांगा. जुम्मालती तन्वी. ओके, कॅटेगरी काय आहे? एसटी. एसटी चे सगळे पद दाखवण्यात यावा. एसटी चे पद आहे खाली जाऊ. 2 पद असतात मॅडम. आपल्याकडे एमपीडब्ल्यू चे काही कोर्स किती आहे? 12वी. 12वी मध्ये कुठले पद उपलब्ध आहेत? ओपन मध्ये 12वी चे काय पद उपलब्ध आहे? ड्रायव्हिंग लायसन्स आहे? ड्रायव्हिंग लायसन्स नाही. ओपन मध्ये अजून काय पद उपलब्ध आहे 12वीच्या? एसटीच्या कुठलेही शैक्षणिक पात्रता आपके पास नसल्यामुळे आपको गट ड की यादी में जाने की इच्छा है? नहीं. ठीक है, तो आप गट क की यादी में आप वेटिंग में रहेंगे. धन्यवाद. पूजा नितिन चौधरी. पूजा नितिन चौधरी. पूजा नितिन चौधरी. पूजा नितिन चौधरी 3 वेळा. मॅडम पूजा नितिन चौधरी. पूजा नितिन चौधरी या ठिकाणी अनुपस्थित
नसल्यामुळे ते अनुकंपाची यादीमध्ये कंटिन्यू करतील आणि त्याला पुढच्या 7 दिवसात परत नोटीस काढून द्यावं. हा मॅडम. प्रतिमा डिगंबर प्रतिमा ओके. कुठली कॅटेगरी? ओबीसी चे सगळे पद परत दाखवून द्यावा. मॅडम आपण एमपीडब्ल्यू चे सर्टिफिकेट घेतलंय? नाही सर, कृषी विभागाला यांची घ्यायची. एमपीडब्ल्यू ची सर्टिफिकेट नसल्यामुळे ते शैक्षणिक पात्र नाहीये. या गोष्टीच्या लक्षात घेता यांची ओबीसी च्या जागेवर त्याला ओपन मध्ये कन्वर्ट करून त्याला पद देण्यात येत आहे. मॅडम आपल्याकडे एनसीएल चा दाखला आहे? उत्पन्नाचे दाखले आहे. किती उत्पन्न आहे? एनसीएल मिळण्याची शक्यता आहे. तो संबंधित जो भी विभाग त्यांना घेत असेल त्यांनी लक्षात घ्यावं. आता ओपन मध्ये मॅडम कृषी विभाग आहे, धर्मादाय आयुक्त आहे, सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आहे, भूजल सर्वेक्षण आहे, पुढे चला महसूल विभाग आहे, पीडब्ल्यूडी विभाग आहे, पुढे अंमलबजावणी विभाग नाही, पुढे आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग दाखवा. वरती विभागीय कृषी संचालक याच्यामध्ये आपल्या मॅडम टायपिंगचे सर्टिफिकेट आहे. तो 6 पैकी 1 पद मॅडमला देण्यात येत आहे. धन्यवाद. कृषी विभागाचे चुकी त्यांनी नोंद ठेवा. मॅडमचे नाव नोंदवून घ्या. मॅडम आपलं नाव सांगा परत. प्रतिमा दिगंबर गाजरे. ठीक है, थैंक यू. हा नाव सांगा. टोपी काढून देता का? टोपी काढून द्या. तुम्ही दिसलं पाहिजे ना सर. नाव सांगा. तेजस बापूसाहेब थोरा. तेजस बापूसाहेब थोरा. बापूसाहेब थोरा. कॅटेगरी कुठले? एससी. एससी चे सगळे पद दाखवा. कॅटेगरी क्वालिफिकेशन किती आहे? 12वी पास. 12वी पास. एससी मध्ये एक पद आहे सार्वजनिक म्हणजे आरोग्य हे कनिष्ठ लिपिसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव. त्याच्यासाठी पदवी गरजेची आहे. आपण याच्यासाठी अपात्र असल्यामुळे आता ओपनचे सगळे पद दाखवा. ओपन मध्ये 12वी पास साठी कुठले पद उपलब्ध आहे का? ड्रायव्हिंग लायसन्स आहे का आपल्याकडे? ड्रायव्हिंग लायसन्स आहे. कुठल्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्सचे पद आहे? भूजल सर्वेक्षण. ड्रायव्हिंग लायसन्स एकच आहे ना? एकच आहे. आपलं भूजल सर्वेक्षण घ्यायचे का? नाही. ड्रायव्हर म्हणून तिथे नियुक्ती करते का? आपण दुसरे कुठले साठी पात्र नाही. और कुठले विभाग आहे का? ड्रायव्हर साठी एकच आहे. ठीक आहे, आपण मीटिंग मध्ये कंटिन्यू करणार आहे. धन्यवाद. कारण खाली आलं का? नाव काय मॅडम? श्रीमती निकिता सचिन चौधरी. निकिता सचिन चौधरी. सचिन चौधरी. आपण कुठली कॅटेगरी आहे? ओबीसी. ओबीसी मध्ये कुठलं पद? एमपीडब्ल्यू चे आपल्याकडे सर्टिफिकेट आहे का? ठीक आहे. ओबीसी मध्ये पद त्यांचे पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता उपलब्ध असल्यामुळे ओपन मध्ये ना कन्वर्ट करण्यात येत आहे. ओपनचे सगळे पद आपण द्यावं. मॅडम आपली क्वालिफिकेशन? बीसीए. बॅचलर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. ग्रॅज्युएशन म्हणून ग्रहण येतो आहे. कुठले हे सगळं आहे आपल्याकडे? व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, आयटीआय, कृषी विभाग, धर्मादाय उपायुक्त, कामगार विभाग, भूजल सर्वेक्षण, कृषी विभाग चे वरती बाकी पण आहे. महसूल विभाग,
PWD खाली चला हे आरोग्य संचालक पण तो त्याच्यासाठी आपण शैक्षणिक दृष्टीने प्राथमिक आपण मागताय कृषी विभाग ठीक आहे कृषी विभाग मध्ये पद पण उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे मॅडम आपल्याकडे पीएच सर्टिफिकेट आहे नाही ते माझ्या क्रोनोटॉमी झालं ना त्याच्यामुळे झालं अच्छा सॉरी आकाश कैलास कडवाने आकाश नाव सांगा आकाश कैलास कडबाने कुठल्या कॅटेगरी ओबीसी ओबीसी मध्ये आपल्याकडे एमपीडब्ल्यू सर्टिफिकेट आहे हो हा? भेटेल कधी भेटेल अप्लाय करावं लागेल पण आता नाही आहे एमपीडब्ल्यू साठी आपण कोर्स केले का आतापर्यंत हो माझं नॉन क्रिमिनल एज्युकेशन जेव्हा स्टार्टिंग होतं एनसीएल नाही सर हो व्हॅलिडिटी आहे माझ्याकडे व्हॅलिडिटी स्वच्छता निरीक्षक नाही त्याचं नाही आहे आपली क्वालिफिकेशन काय आहे बॅचलर डिग्री कुठले कोर्स मध्ये इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ठीक आहे ओपन चे पद म्हणजे यांची शैक्षणिक पात्रता तिथे एमपीडब्ल्यू मध्ये नसल्यामुळे त्याला ओपनचे सगळे पद दाखवण्यात येत आहे ओपन मध्ये कुठल्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे स्क्रीनवर आपल्याला दिसतोय परत वाचून देतो ITI विभागीय क्रीडा म्हणजे कृषी विभाग धर्मादाय आयुक्त कामगार विभाग भूजल सर्वेक्षण पुढे महसूल विभाग खाली चला लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लिपिक पद आहे जिल्हाधिकारी मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभाग स्कोन करून काही महसूल विभाग दाखल करा स्क्रीनवर प्लीज हा महसूल विभाग मध्ये एक पद उपलब्ध आहे सहाय्यक अधीक्षक अभियंता नाही महसूल विभाग वाहन चालक होतं भरती एक सेकंड जरा ऐका स्क्रोल जरा व्यवस्थित करा ना इझी स्क्रोल करा महसूल सहाय्यक आहे आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आहे या दोन मध्ये कुठले आपल्याला पाहिजे ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारीचे एक पद आपल्याला देण्यात येत आहे ठीक आहे थँक्यू त्याच्यानंतर पोस्टिंग साठी सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग सुरू करावं लागेल नाव सांगा आकाश सुधाकर मोरे मोरे ठीक आहे बोला एससी कास्ट एसटी वाहन चालक म्हणून नाशिक भूजल सर्वेक्षण एससी दाखवा हळूहळू सर एससी मध्ये एकच पद आहे कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यासाठी आपण पात्र आहे का ग्रॅज्युएशन केलं का नाही 12वी आहे 12वी आपण याच्यामध्ये शैक्षणिक दृष्टीने पात्र नसल्यामुळे एससी मध्ये पद उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला वाहन याच्यामध्ये पद दाखवण्यात येत आहे ओपनचे पद पण नोंद घ्यावा एससी कॅटेगरी अगेन्स्ट ओपन मध्ये आपण देतोय त्याच्यामध्ये 12वी साठी कुठले पद आहेत भूजल सर्वेक्षण विभाग ठीक आहे भूजल सर्वेक्षण विभाग GSDA ठीक आहे नंतर याला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला व्हॅलिडिटी आहे आपल्याकडे व्हॅलिडिटी नाही सर अजून काढून घ्या ओके ठीक आहे चलो हो दिलेले सर ठीक आहे चलो धन्यवाद तो वाहन चालकांचं पद भरण्यात आलं आहे हे दोन वाहन चालक भरण्यात आले नमस्ते सर नमस्कार आपलं नाव मॅडम नंदिनी बाळू पाटील हा नंदिनी बाळू पाटील नंदिनी बाळू पाटील बोला पुढे ओबीसी कॅटेगरी आहे एमपीडब्ल्यू चं सर्टिफिकेट आहे नाही ठीक आहे ओबीसी मध्ये एकही पद आपल्या शैक्षणिक पात्रतामध्ये उपलब्ध नसल्यामुळे ओपनचे सगळे पद आपल्याला ओपन करण्यात येत आहे ओपन मध्ये आपल्याकडे आहे महसूल सहाय्यक सॉरी सर वरून सांगतो परत ITI मध्ये एक पद आहे कृषी विभागात 4 पद आहे कामगार उपायुक्त कडे एक पद आहे खाली चला महसूल सहाय्यक महसूल विभागामध्ये एक पद आहे
अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण मध्ये एक पद आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये एक पद आहे. आणि एक सेकंड खाली विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग मध्ये एक पद आहे. मला 5 नंबरचं दाखवता का इकडे? हां 5 नंबर 5 नंबर दाखवा. कामगार उपायुक्त आणि इकडे 7 नंबर 7 नंबर दाखवा. 7 नंबर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक पद आहे महसूल सहाय्यक. ये लाल हाइट छोड़ो 5 नंबर 5 नंबर 5 नंबर दाखवा. कामगार उपायुक्त म्हणजे लेबर डिपार्टमेंट. लेबर या महसूल मध्ये आपण कन्फ्यूज आहोत. वेळ घ्या. कोणाला विचारता येईल? लेबर आणि महसूल दोन्ही सांगा. तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा मॅडम या आपल्याकडे. नाही घ्यायचं असेल तर सांगा येऊ नका. लेबर वाले कोण आहे? तुम्हाला तुम्हाला नाही कळलं पाहिजे. हां महसूल महसूल साहेब. ठीक आहे महसूल. बट मॅडम परत सांगतो महसूल म्हणजे पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये जावं लागेल. अँड आपला जो आहे आंतर जिल्हा बदली जो आहे मिनिमम 10 वर्षाचा कालावधी आहे. या गोष्टी लक्षात घ्या. कामगार मध्ये तुम्ही पूर्ण नाशिक विभागात कुठे जाऊ शकतो बरोबर. 5 जिल्ह्यात बदली पाहिजे असेल तर पिऊ शकतो. म्हणजे कुठे जाऊ शकतो 3 वर्षांनी. 3 वर्ष जळगाव, 3 वर्ष धुळे, 3 वर्ष नंदुरबार, 6 वर्ष आहे. 6 वर्ष जळगाव, 6 कामगारचं द्या कामगारचं द्या मला अच्छा ऐका. हा कामगार मध्ये दुसरे की जिल्हा मुख्यालय पद आहे. महसूल मध्ये तालुक्याला पद आहे. आणि जिल्हा मुख्यालय पण आहे परंतु तालुक्याला. मला नाशिकला ट्रान्सफर करायची मी तिथेच असते म्हणून मग मला कामगार तुम्ही डिसाइड करा. कामगार विभाग मॅडम बाद में चेंज नहीं हो सकते. फाइनल झालं. हो बाकी लोकांनी जो फाइनल करून बसते संपला. उसके बाद तुम्ही काय करा फिर पोर्टल जाऊन तुमची भांडण चालू चेंज करा. कामगार उपायुक्त नाशिकला. मॅडम लॉक कर दिया है. हां नंदिनी बाळू पाटील. नंदिनी बाळू पाटील. काय आहे क्वालिफिकेशन? माझं BE/NDC बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. बाकी करावं लागेल तुम्हाला. 6 महिने टायपिंग आणि हो MSc केलं असेल. हो झालंय. ठीक आहे चलो. थँक्यू सर. कामगार विभागाला अभिनंदन. तुमचे काय नाव आहे? आदर्श शिशिराम पाटील. वय किती आपलं? 19. क्वालिफिकेशन काय आहे? डिप्लोमा सिव्हिल. डिप्लोमा सिव्हिल. अच्छा डिप्लोमा सिव्हिल. कॅटेगरी काय आहे आपला? ओबीसी मध्ये एमपीडब्ल्यू चा कोर्स केलाय का आपण? एमपीडब्ल्यू चा कोर्स केलाय का? नाही केला. तो एमपीडब्ल्यू चा कोर्स केला नसल्यामुळे जो काही ओपन कॅटेगरीचे जो मी ज्या तुम्हाला दाखवले ते आहे. मोबाईल प्लीज सायलेंट करा. मोबाईल सायलेंट करा. किसका मोबाईल आहे? ओके ना परत सांगा कुठले डिप्लोमा सिव्हिल कुठल्या मध्ये बसतोय? पाटबंधारे विभाग दाखवा. कुठे ते पाटबंधारे विभाग? अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ते पाटबंधारे दाखवा. हाँ पाटबंधारे. कुठल्या कॅटेगरी? ओबीसी. एनसीए दाखला आहे. नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. अगेन्स्ट ओबीसी पाटबंधारे विभाग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर. कुठल्याही विभागाने जाऊ नका. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आपल्याला संयुक्त रीती करावं लागेल आपल्या समोर. उसके बाद जाणार आहे.
जेवण मध्ये उशीर होईल त्याच्यासाठी मी दिलेली व्यक्त सोमवार खाली बस. हा बोला. सागर भगवान सुरवाडे. सागर भगवान सुरवाडे. अजा 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 की अजा अजा एसी. एकच पद आहे सार्वजनिक विद्यापीठ एकनिष्ठ लिपिक. ग्रॅज्युएशन झालं आपलं? ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ठीक आहे. तो ITI सॉरी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग. ठीक आहे. धन्यवाद. PWD विभाग. सागर भगवान सुरवाडे. सागर भगवान सुरवाडे. भगवान सुरवाडे. पुढे प्रतीक सुधीर सोनकुड. प्रतीक सुधीर सोनकुड. प्रतीक सुधीर सोनकुड. कॅटेगरी ओबीसी. ओबीसी मध्ये MPW चे कोर्स केला आपण नाही. आपण MPW चे कोर्स केला नसल्यामुळे शैक्षणिक दृष्टी आपण अपात्र आहे. या गोष्टीच्या लक्षात घेता आपल्याला ओपनचे सगळे पद दाखवण्यात येतात. आपण काय क्वालिफिकेशन आहे? बीई इलेक्ट्रिकल. बीई इलेक्ट्रिकल. सगळे पद दाखवले एक बार खात्री करा. आपण ITI साठी पात्र आहे, कृषी विभागासाठी पात्र आहे, कामगार उपायुक्त म्हणून पात्र आहे. हो आहे. NCL सर्टिफिकेट आहे. हो आहे. ठीक आहे. तो कोई बात नाही. इथे ओपन चेक करायचं आहे. पण त्यांच्या अगर क्लेम असेल तर आपण त्यांना रेकमेंड करू की म्हणजे ज्यावेळी पण त्यांच्या उपलब्ध होईल भविष्यात नियुक्ती देताना त्यांनी ओपन चेक द्यावा. भविष्यात ते कन्व्हर्ट करू शकतात. ऑप्शनल लेवल. सर कामगारमध्ये आपल्याकडे दोन्हीसाठी ऍडजस्टमेंट आहे. ओपन मध्ये टाकू शकतो आपण तो तुम्ही नियुक्ती अधिकाऱ्यांनी नियुक्ती देताना बघा. माझ्याकडे रेकमेंडेशन आहे. रेकमेंडेशन जो असतो यांचे क्लेम वर असतो. नियुक्ती जो असतो तुमचे व्हेरिफिकेशन वर असतो. हे फरक आहे समजून घ्या. MPSC या UPSC जसे रेकमेंड करतात तसे जे जिल्हा निवड समिती रेकमेंड करतात त्याच्यामध्ये आपण यांनी जो काही क्लेम केला त्याच्यावर आपण रेकमेंड करतो. नियुक्ती जो आहे तुम्ही व्हेरीफाय करायचं त्याच्यावर हे करायचं. या गोष्टीच्या परत एक पॅराग्राफ मध्ये लिहून टाकायचं. कोर्ट जजमेंट. हा महसूल सहाय्यक. महसूल सहाय्यकचे पद रिक्त आहे. नहीं ये सब रिक्त नहीं है. आई सॉरी आहे रिक्त आहे. सॉरी महसूल सहाय्यकाचे पद रिक्त आहे. ठीक आहे. थँक्यू. ठीक. महसूल सहाय्यक देण्यात येईल. अच्छा एक बदल आहे सगळे नियुक्ती प्राधिकार विभागाला. पोलीस व्हेरिफिकेशन साठी आधी आपण एक पत्र पाठवायचे आहे. आता ते आपल्या सरकार पोर्टलवर त्या सेवा आलेली आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की पत्र पाठवा परंतु आपल्या सरकारचे कोड नंबर टाकून पत्र पाठवा. ठीक आहे. पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट त्या संबंधित आणा इश्यू होईल परंतु तुम्ही पत्र दिलं म्हणून त्याची कॉपी पण आपल्याला SP ऑफिस कडून मिळेल. तर जो भी त्याची फीस आहे वगैरे ऑनलाइन आणि याच्यामध्ये परत CSC जाऊन करण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलवर पण ते व्हेरिफिकेशनची करू शकतो. एक बार खात्री करा. आता पोलीस व्हेरिफिकेशन साठी सर्वांनी ऑनलाइन भरून घ्यावा. दुसऱ्या जातीच्या दाखला जो आहे ते ऑनलाइन जातीच्या दाखला तपासून घ्यावा. आणि तिसरी गोष्ट जो आहे ये वाला विषय जो आहे NCL साठी अगर त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे. नसेल NCL ची ऍप्लिकेशन वगैरे त्यांनी करून घ्यावा. ठीक. इवन अगर आपण OBC अगेन्स्ट ओपन घेत असेल तरी आपण OBC सर्टिफिकेट प्लस NCL प्रक्रिया आता करून घ्यावा. सो दॅट भविष्यात कन्वर्ट करायला तुम्हाला अडचणी येणार नाही. NCL साठी अर्ज करायचा आहे. आणि बाकी तो कुठल्याही कॅटेगरी नाही आहे. स्पोर्ट्स काही नाही आहे. ओन्ली सर्टिफिकेट जो आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट जो आहे ते डिजी लॉकरच्या माध्यमातून आपण व्हेरीफाय करू शकता. या संबंधित कॉलेजला पत्र पाठवून व्हेरीफाय करू शकता. ते गोष्टी आपण तुम्हाला फेलिसिटेट करू. पण या सगळ्या प्रक्रिया आता आज माझ्या समोर होणं गरजेचं आहे. त्या गोष्टीसाठी सगळ्यांनी थांबावं. ठीक आहे. गडबड करू नका. काउन्सिलिंग झालं की निघून गेले आणि आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बाय ईमेल बाय ई-ऑफिस ज्यांच्याकडे आहे आणि आपल्याला या आजची मीटिंगची प्रोसिडिंग्स आणि ये आपल्या सर्वांना आजच मिळून देईल. ठीक आहे. पुढे
श्रीमती मुन्ना अजित तळवी. नाम पूरा सांगा काय? श्रीमती मुन्ना अजित तळवी. मुन्ना अजित तळवी. कॅटेगरी एसटी. एसटी चे सर्व पद परत दाखवा. मॅडम एसटी मध्ये दोनच पद आहेत. एमपीडब्ल्यू ची सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का? स्वच्छता निरीक्षक सर्टिफिकेट. आपल्याकडे एमपीडब्ल्यू ची सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यामुळे आपण त्या पदासाठी अपात्र असल्यामुळे आता आपल्याला ओपनचे सगळे पद दाखवण्यात येत आहे. ओपन मध्ये मॅडम आपली क्वालिफिकेशन काय आहे? बीए ग्रॅज्युएशन आहे. तो आपल्यासाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण, कृषी विभाग, धर्मादाय आयुक्त, कामगार आयुक्त, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, उपसंचालक आरोग्य ज्याच्यासाठी आपण अपात्र आहे, विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, एवढं आपल्यासाठी उपलब्ध आहे. कृषी विभाग आपण एमएससीआयटी मध्ये केलेला आहे. नाही. एमएससीआयटी चलेल का तुम्हाला चलेल ना? 6 महिन्यामध्ये एमएससीआयटी चे सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागेल. महसूल विभाग संपला मॅडम. टायपिंग पण नाही. टायपिंग आणि एमएससीआयटी साठी 6 महिन्याची मुदत असतो ना. कृषी विभाग 2 वर्षामध्ये करावं लागेल. नाही तो आपल्याला स्थायित्वाचे लाभ आणि आपल्याला नोकरी जाईल या गोष्टीची नोंद आपण ठेवा. ओके. एमएससीआयटी ची डिग्री आणि हे आपल्याला करावं लागेल. आजच एमएससीआयटी चे रजिस्ट्रेशन केलं आहे. उसका एक सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन ऑनलाइन एमएससीआयटी चे रजिस्ट्रेशन आजच करू. ठीक आहे. ओके. ये नोंद ठेवा. एमएससीआयटी चे रजिस्ट्रेशन करू. कृषी विभाग देण्यात आला. मॅडम नाम परत सांगा थोडा. श्रीमती मुन्ना अजित तळवी. श्रीमती मुन्ना अजित तळवी. मुन्ना सर्वांना मागे विनंती आहे की जरासा हळूहळू नाव सांगावा. डॉक्टर, श्री, श्रीमती अवॉइड केलं तर ते इझी पडतो आपल्याला. डायरेक्ट नाव आपल्याला घ्यायचं. नमस्कार. आपलं नाव? नेहा गजानन खोड. नेहा गजानन खोड. गजानन पोळ की होड? पोळ. पोळ. ओके. आपली कॅटेगरी एनटीडी. एनटीडी दाखवा सर्वांना. एकही पद त्याच्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. एक सेकंड 7 ची काय येणे ब्लँक वाला पण दाखवा. मॅडम हे सगळे पद आपल्यासाठी उपलब्ध आहे. मी स्टार्टिंग पासून सांगतो. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण, भूमी अभिलेख विभाग, कृषी संचालक, खाली चला. डिप्लोमा इन फार्मसी. डिप्लोमा कोर्स आहे तो त्याला नाही घेत. तर मॅडम 12वी घेतात. डिप्लोमा कोई कंसीडर करता है का विभाग फार्मसीचा? नाही मॅडम सॉरी. आपल्याकडे आजच्या डेट मध्ये आपली शैक्षणिक पात्रता प्रमाणे कुठलेही पद उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला वेटिंग मध्ये कंटिन्यू करावं. ठीक आहे. आता पूर्ण लिस्ट सगळ्यांना दाखवूया. सगळ्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्लीज नोंद करा, चेक करा. तुम्ही सर्वप्रथम श्रीमती अर्चना मोरे मॅडमला सांगतो की आपण नाव आणि कुठले विभाग त्यांना अलॉट झालेला ते वाचा. सेकंड आरटीसी मॅडम फायनल वाचती कुठले विभाग आणि नाम देण्यात आलेलं आहे. आणि कोई स्पेशल इन्स्ट्रक्शन असेल जसे एमएससीआयटी रजिस्ट्रेशन जसे हा मॅडमचे नाव पर होता त्या सगळ्या आपण वाचण्यात येणार आहे. तो पहिले श्रीमती अर्चना मोरे. हा मॅडम लिपिक मध्ये पण आपण शैक्षणिक दृष्टीने पात्र नाही. आपले ग्रॅज्युएशन असं अपेक्षित आपण डिप्लोमा केलेलं. हां डिप्लोमा इन फार्मसी. मग डी फार्म की डिप्लोमा आहे? डी फार्म की डी फार्म?
डी फॉर डेली, बी फॉर डिप्लोमा की डिग्री. डिग्री आहे. डिप्लोमा पात्र नसतो. ठीक आहे. सॉरी, मी पहिले श्रीमती अर्चना मोरे मॅडम एक एक करके वाचतील. सगळ्या विभागांनी आता जरासं ऐकून घ्यावा, वाचून घ्यावा. सगळ्या ज्या लोकांची नियुक्ती होतात त्यांनी वाचून घ्यावा, नाही तर ते मिस्टेक होण्याची शक्यता आहे. पहिले 2 वेळा हे वाचण्यात येणार आहे. एक वेळा श्रीमती अर्चना मोरे मॅडम कडून, दुसऱ्यांदा श्रीमती जयश्री माळी मॅडम, आरडीसी मॅडम. तुषार प्रताप पाटील माईक जवळ. तुषार प्रताप पाटील पदवी पूर्ण, डिपार्टमेंट में एचएससी कळवलेलं, पदवी पूर्ण आहे. धर्मादाय आयुक्त इथं लिपिक पद घेतलेले खुल्या संवर्गातून. लखन कालू बनकर आणि जयेश वासुदेव बालिस्कर या दोघांचं अनुपस्थितीत न्यायालयीन प्रकरणामुळे नाकारण्यात आलं. फिरोज तुराब तडवी यांना महसूल विभागात वाहन चालक खुला या पदावर दिलेला आहे. प्रफुल्ल सोनवणे अनुपस्थित. भट्टू रमेश पाटील उपवन संरक्षक यावर वन विभाग इथं यांनी लिपिक हे पद घेतलेलं आहे. इमाम हे बरोबर आहे का? ग्रॅज्युएशन आहे ना त्यांचं? मोहन कल्याणसिंग पाटील कचवा यांनी उपवन संरक्षक यावल वन विभाग वनरक्षक घेतलेला आहे खुल्या संवर्गातून. श्री शुभम राजेंद्र वानखेडे यांनी सहाय्यक अभियंता लाभ क्षेत्र विकास यांच्याकडे कनिष्ठ श्रेणी लिपिक इतर मागासवर्ग म्हणून घेतलेला आहे. मनीषा जितेंद्र महाजन यांनी आयटीआय डिपार्टमेंटकडे लिपिक टंकलेखक इतर मागासवर्ग म्हणून घेतलेला आहे. समीना शरीफ तडवी यांनी उपवन संरक्षक यावल वन विभाग वनरक्षक हे पद घेतलेले आहे. ओपन कॅटेगरीतून देण्यात आलेले आहे. नसरुद्दीन सलदार तडवी यांना उपवन संरक्षक जळगाव वन विभाग यांच्याकडे वनरक्षक एक पद घेतलेले आहे एसटी कॅटेगरी मधून. वैभव तुळशीराम चव्हाण यांनी पीडब्ल्यूडी मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओपन कॅटेगरी मधून देण्यात आलेला आहे. गौरव सुरेश पगारे महसूल विभागामध्ये यांनी ग्राम महसूल अधिकारी खुला संवर्गातून मागितलेला आहे. संजय धर्मा पवार हे अपात्र आहेत, यांनी वेटिंगवर त्यांचं नाव कंटिन्यू करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांनी पीडब्ल्यूडी मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओपन कॅटेगरीतून यांना देण्यात आलेला आहे. गणेश अनिल सोनमे पीडब्ल्यूडी विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओपन कॅटेगरीतून घेतलेले आहे. जुम्मा लतीफ तडवी हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र आहेत, त्यांनी त्यांचं नाव वेटिंगवर कंटिन्यू करण्यासाठी सांगितलेलं आहे. श्रीमती प्रतिमा दिगंबर गाजरे यांनी कृषी विभागामध्ये लिपिक हे पद घेतलेलं आहे ओपन संवर्गातून. तेजस बापूसाहेब थोरात हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र आहेत, त्यांनी देखील वेटिंगवर नाव घेण्यास सांगितलेलं आहे. निकिता सचिन चौधरी कृषी विभागात लिपिक या पदावर खुला संवर्ग. आकाश कैलास कडधाने यांनी महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी खुल्या संवर्गातून घेतलेले आहे. आकाश सुधाकर मोरे यांनी जीएसडीए डिपार्टमेंटकडे वाहन चालक या पदावर यांना ओपन कॅटेगरीतून देण्यात आलेले आहे. श्रीमती नंदिनी बाळू पाटील यांनी कामगार उपायुक्त या कार्यालयात लिपिक टंकलेखक हे पद घेतलेले आहे, यांना देखील ओपन संवर्गातून देण्यात आलेले आहे. आदर्श शशिकांत पाटील यांना जळगाव पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओबीसी या कॅटेगरीतून देण्यात आलेले आहे. सागर भगवान सुरवाडे यांनी पीडब्ल्यूडी मध्ये कनिष्ठ लिपिक हे पद घेतलेले आहे, यांना अनुसूचित जातीमधून हे पद देण्यात आलेले आहे. प्रतीक सुधीर सोनकुळ यांनी महसूल विभागामध्ये महसूल सहाय्यक हे पद घेतलेले आहे, यांना खुल्या संवर्गातून देण्यात आलेले आहे. श्रीमती मुन्ना अजित तडवी यांनी कृषी विभागात लिपिक टंकलेखक हे पद खुल्या संवर्गातून देण्यात आलेले आहे. श्रीमती नेहा गजानन कोळ या शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असल्यामुळे यांचा वेटिंगमध्ये कंटिन्यू करण्यात आलेले आहे. कुठले ऑब्जेक्शन हे पूर्ण यादीवर नियुक्ती प्राधिकरणाने निरीक्षक. ठीक आहे. आता फाइनल वाचन श्रीमती जयश्री माली मॅडम करतील. एक बार परत सगळ्या लोकांनी लक्ष देऊन ऐकून घ्यावं. पहिला तुमचा विषय तुषार प्रताप पाटील इमाव पदवीचं तुम्ही तुमचे पुरावे दिले आहेत आणि त्याच्यात निरीक्षक या पदावर धर्मादाय उपायुक्त याच्यामध्ये
ओपन म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये मला नंतर पुरावे द्यायचे अटीवरती. ओपन कॅटेगरीमध्येच आहे, तुम्ही NCL नाही असं सांगितल्यामुळे निरीक्षक पदावर. नंतर लखन तालुकरकर आणि जयेश वासुदेव वाविस्कर ॲबसेंट आहेत, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे. फिरोज तुराब तडवी गजर कलेक्टर ऑफिस जळगाव महसूल विभागामध्ये पुलामधून ड्रायव्हर प्रफुल्ल भरत सोनवणे इमाव ॲबसेंट. गुड्डू रमेश पाटील उपवन संरक्षक यावर वन विभाग लिपिक व कलेक्टर इमावमधून. मुकुल कल्याण सिंग पाटील उपवन संरक्षक यावर वनरक्षक ओपनमधून. शुभम राजेंद्र वानखेडे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कनिष्ठ लिपिक OBC मधून. मनीषा जितेंद्र महाजन ITI लिपिक टंकलेकर OBC. समीना शरीफ तडवी वन संरक्षक यावर वनरक्षक कुला. नसरुद्दीन सरदार तडवी उपवन संरक्षक जळगाव ST. वैभव तुळशीराम चव्हाण योगेश संजय सोनवणे ॲबसेंट आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया. न्यायालयीन प्रक्रिया नाही म्हणजे ते बघून काय प्रक्रिया आज के डेट मध्ये कुठल्याही न्यायालयाचे या त्यांचे नियुक्ती प्राधिकरणाचे आदेश नाही, त्यांनी फक्त कोर्टात केस टाकून क्लेम केलेला आहे. परंतु आज आपण बघतोय भविष्यात वगैरे कधी कोर्टात ऑर्डर झाला या काही हे झालं तर त्यांचे नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी आपल्याला प्रपोज करावा, त्याला बघण्यात येत आहे, त्याची ऑर्डर काढायची. ठीक आहे. जिल्हा निवड समितीच्या यादीमधून त्याला बघण्यात येत आहे, क्लिअर करा. अननेसेसरी तुम्ही म्हणजे पेंडिंग मध्ये दाखवतात आणि त्याच्यावर ते क्लेम करते. बरोबर आदेशच काढायचे जिल्हा निवड समितीने वगळलं ते. गौरव सुरेश पगारे माहित नव्हतं, आपलं माहित नव्हतं. गौरव सुरेश पगारे ग्राम महसूल अधिकारी पुला. संजय धर्मा पवार पद उपलब्ध नसल्याने वेटिंग. प्रथमेश बाळासाहेब शिंदे PWD जळगाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद उपलब्ध नसल्याने ओपन वरती इमाम नसल्यामुळे ओपन मधून. गणेश अनिल सोनवणे PWD जळगाव स्थापत्य अभियांत्रिकी ओपन मधून. जुम्मा लतीफ तडवी पद उपलब्ध नसल्याने वेटिंगवर. प्रतिमा दिगंबर गाजरे कृषी विभागात लिपिक टंकलेकर ओपन मधून. तेजेश बापूसाहेब थोरात वेटिंगवर. निकिता सचिन चौधरी कृषी विभाग लिपिक टंकलेकर ओपन. आकाश कैलास कडभाणी ग्राम महसूल अधिकारी कलेक्टर ऑफिस ओपन. आकाश सुधाकर मोरे भूजल सर्वेक्षण वाहन चालक ओपन. नंदिनी बाळू पाटील कामगार उपायुक्त लिपिक ओपन. आदर्श शशिकांत पाटील पाटबंधारे मंडळ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक OBC. सागर भगवान सुरवाडे PWD जळगाव कनिष्ठ लिपिक SC. प्रतीक सुधीर सोनकुळ महसूल सहाय्यक ओपन. मुन्ना अजित तडवी कृषी विभाग लिपिक ओपन. नेहा गजानन पोळ पद उपलब्ध नसल्याने शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे वेटिंगवर ठेवलं. हमीपत्र देऊन काही करता येईल का? म्हणजे फार्मसी झालेलं आहे मेडिकल इक्वालंट बरोबर आहे, 12वी सायन्स आहे. जसं आपण टेंटर लेखनाला 2 वर्ष देतो किंवा MSc करायला 2 वर्ष नाही क्वालिफिकेशन ओनली हे जो सर्टिफिकेट कोर्सेस आहे भाषा काही संगणक MSc त्यासारखा सर्टिफिकेट्सला आपण देतो ऍडिशनल सर्टिफिकेट. ये कोर क्वालिफिकेशन मला असते. ठीक आहे. अच्छा माझी आता ये वाली
प्रक्रिया संपली असं आपण जाहीर करू. ओनली विषय आहे इसमें बघा फार जास्त प्रोसिडिंग लिहायचं आहे. जो कॅन्डिडेटचे नाव आहे तिथे लिहायचं त्यांचं नाव, कॅटेगरी, तिथे लिहायचे नियुक्त विभाग आणि म्हणजे शिफारिश केलेले विभाग आणि शेरा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये अगेन्स्ट म्हणजे एसटी म्हणजे प्लेस अगेन्स्ट ओपन आणि कारण त्याच्यामध्ये फक्त एवढं लिहायचं. एक हा झाला. दुसरा टेबल सेम म्हणजे टेबल नंबर 1 होईल कॅन्डिडेट प्रमाणे, दुसरा टेबल होईल विभाग प्रमाणे. ते विभाग मध्ये दाखवायचे की हे त्यांची म्हणजे ये वाला जो टेबल आहे त्याच्यामध्ये कॉलम ऍड करायचे आणि याच्यामध्ये रेकमेंडेड कॅन्डिडेटचे हे नाव आहे आणि शेरा कॉलम मध्ये परत हे लिहायचे की ओपन मध्ये ते कोणी शैक्षणिक पात्र नसल्यामुळे या म्हणजे ओपनचं पद भरण्यात आला एससी कॅटेगरी म्हणून, परंतु या कारणामुळे असा करण्यात आला. नीचे बुलेट कॉलम मध्ये की भविष्यामध्ये आपण असं करतो. हे झालं आपलं आजच्या प्रोसिडिंग. कोणतेही प्रोसिडिंग मीटिंग वरती एक लाईन लिहायची की आज मीटिंग या टाइममध्ये सुरू झाली, ये उपस्थित होते आणि त्याच्यानंतर असं सिग्नेचर्स. ठीक आहे. और अटेंडन्स जो आहे आपलं अटेंडन्स जो आपण घेतला असेल विभाग वाईज आपण जनरल रजिस्टरवर अटेंडन्स घेतले, विभाग वाईज सिग्नेचर घेतलं नाही. उसको विभाग वाईज आपल्याला सिग्नेचर घ्यावं लागेल. विभागाचं नाव घ्या, कोण उपस्थित आहे त्याचे नाव आणि म्हणजे पदनाम आणि नाम घ्या आणि त्यांचे सिग्नेचर घ्या की हे माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. ठीक है. आणि त्याच्या वो प्रक्रिया करून घ्या आणि ये तीनों गोष्टीला अटॅच करून सिंगल प्रोसीडिंग फाइल होते हैं. और उसके बाद प्रत्येक कैंडिडेट वाइज रिकमेंडेशन जो है जिल्हा निवड समितीचा की श्री ये आपल्या या विभागासाठी रेकमेंड करायचे नाही. आपल्या विभागाला पत्र द्यावं लागेल आणि कॉपी टू कॅन्डिडेट की जसे उपवन संरक्षक अधिकारी आपल्याकडून असा पद प्राप्त होते या कॅन्डिडेटला रेकमेंड करण्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपण नियुक्ती आदेश आपण सबमिट करावा आणि यांचे जे संबंधित पात्र विभाग होते त्याला पण आपण पाठवतो आणि कॉपी टू कॅन्डिडेट आणि दुसरा कॉपी टू ज्या विभागाने आपल्याला त्यांचं नाव पाठवलं असं करून आदेश आपल्याला काढायचे. हे सगळे प्रक्रिया मॅडम संध्याकाळपर्यंत पहिले प्रोसिडिंग्स कंप्लीट करा, फिर कॅन्डिडेट वाइज ऑर्डर्स तयार करा. कॅन्डिडेट वाइज ऑर्डर्स लार्जली कॉपी पेस्ट आहे, एक सिंगल फॉर्मॅट करून कॅन्डिडेट वाइज आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला ईमेलवर ते मिळून जाईल आणि प्रत्येक जो प्रेझेंट व्यक्ती आहे त्यांचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर जो आहे आणि दुसरा ईमेल ॲड्रेस त्यांचे कार्यालय यावर आपल्याला पाठवायचे. हे दोन गोष्टी घ्या. तो या प्रक्रिया या ठिकाणी संपत आहे. आपण हे बोलू